वेलकम बॅक टू माय चॅनल. मी परत इथं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. आणि बड्डेचा जो व्लॉग आहे तो राहिलेला होता माझा टाकायचा, कारण की थोडा लेट झाला टाकायला. आणि छोटे छोटे क्लिप केलेले होते मी, आणि ते जॉईन करायला पण थोडा टाईम लागला मला, कारण की मधात काही दुसरे फोटोज काही असं हे आणि कुठे गेले ते व्हिडिओ असे छोटे छोटे क्लिप होते. सो ते थोडंसं शोधायला पण मला टाईम लागला, आणि मिक्स करायला मग त्याला एडिट करायला जो आहे तो थोडा टाईम लागला. आणि इथे दीक्षाने जे आहे ते माझ्यासाठी केक आणलेला होता. आणि तिने यायच्या अगोदर मला कॉल केला होता आधी, की मी येताना केक घेऊन येते आहे, तुम्ही कुठे बाहेर तर जाणार नाही आहे. तर आमचा प्लॅन ठरलेला होता आधीच मुलींसोबत माझा, की आपण बाहेर जाणार आहे जेवायला. आणि मुलींना घेऊन गेले मग मी बाहेर नंतर. आणि केक आणला, त्याच्यामुळे मग सुमोच्या पप्पांनी काही केक आणला नाही परत. आणि त्यांना यायलाच टाईम लागला होता, कारण की ते ऑफिसमधून आले होते. तर 5:30ला आले ते, तसे लवकरच आले थोडे, पण मग ऑफिसमधून आले. आणि मग नंतर मग रिक्षा आली होती, त्याच्यामुळे मग मी इथे आमचं सेलिब्रेशन चालू होतं. आणि आई पण येणार होती त्या दिवशी, पण आईला पण थोडंसं तिकडं लेट झालं, कारण की मी बोलले होते की आम्ही घरी नाही आहे म्हणून संध्याकाळी. त्याच्यामुळे मग ते संध्याकाळी काय आले नव्हते. मग आम्हीच होतो एवढेच जणं सेलिब्रेशनसाठी. सो मग आता सुमेश पप्पांनी जे ते नंतर मला वळवून घेतलं होतं. आणि यांचा केक म्हणजे यांनी केक आणायचा राहिला होता. आणि नंतर मग आम्ही जो केक जो आहे तो नंतर मग त्यांनी मला पेस्ट्री जी आहे ती नंतर खाऊ घातली होती. तो पण व्हिडिओ मी नंतर शेअर करेल तुम्हाला. तो नंतर आम्ही बाहेर थोडंसं गेलो होतो मार्केटलाच, तर मग नंतर त्यांनी मला पेस्ट्री वगैरे ही खाऊ घातली होती, की आता आम्ही केक नाही आणला तर मग पेस्ट्री घे म्हणून. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Sai. Happy birthday to you. पुढच्या करता. आणि इथे मग आमचं केक कटिंग वगैरे सगळं झालेलं होतं. आणि मग नंतर मग मी केक घेऊन गेले किचनला, आणि नंतर केक कट करून मग नंतर आम्ही तो खाल्ला. आणि तिने फंटा पण आणलेला होता सोबत, त्याच्यामुळे मग आम्ही ग्लासमध्ये मग मी तो सगळ्यांना दिला. आणि इथे सुमोचे पप्पा जे ते आले होते, मी सांगितलं होतं लवकर आले होते थोडे, 5:30लाच आले होते, 5:30 पावणेच आला. तर त्यावेळेस त्यांना म्हणजे उन्हातून आले होते, तर त्यांना खूप तहान पण लागलेली होती आणि खूप गरमी होती. त्याच्यामुळे सगळ्यात आधी त्यांनीच फंटा जो आहे तो पिला होता. आणि ते म्हणे मला पहिले पिऊ दे थोडंसं रिलॅक्स. आणि त्या दिवशी मला वाटते मी त्यांना टिफिन पण काही माझं झाला नाही देऊन, कारण की सकाळपासून हा थोडा किरकिर करत होता, म्हणून टिफिन पण मी काय त्या दिवशी दिला नव्हता. आणि त्याच्यामध्ये दिवसभर उपाशी होते. त्याने थोडाफार तिकडे काही चहा वगैरे काही घेतला असेल, पण टिफिन नव्हता दिला मी त्या दिवशी त्यांना. त्यांना म्हटलं तुम्ही आरामशीर प्या ते फंटा जो ते आरामशीर प्या. आणि नंतर मग जेवण तर आम्हाला बाहेरच करायचं होतं. आणि इथे दीदीचं आणि शरण्याचं जे ते चालू होतं, त्याला पण पाहिजे होतं फंटा प्यासाठी. आणि हा जो फंटा हा दीदीचा होता. पाहिजे पाहिजे तुला पाहिजे हे घे ती पिती एकटी का ग दीदी तू एकटी घेते का ग दादाला नाही देत का घेत नाही तो राग तो. हे पाहिजे काल ते चूप राहिली तू
आता आम्हाला जायचं आहे जेवण करायला. कोणत्या हॉटेलमध्ये? द्वारकामध्ये जायचं आज आम्हाला. आणि तिथे पोरींच्या खेळण्यासाठी पण आहे, पण बघू आता बंद आहे का चालू आहे. तर चालू असलं तर आपण तिथे जाऊ. हां, नाही तर मग जेवण करू आणि घरी रिटर्न येऊ. तिथे गेल्यावर मग बघू आता काय काय मुली ऑर्डर करतात, त्यानुसार मग जेवण आम्ही करू. आणि नंतर मग पाहू आता काय होईल. तिथे गेल्यावर भेटू मग तुम्हाला. दीदी मी वगैरे अगर लिफ्टमध्ये अटकलो तर आपल्याला लेटणं लागतं, तेव्हा आपल्याला काहीच नाही होत. इतक्या लांब आणि डायनिंग कितीवर होतं? डायनिंग सेकंडवर. लाईट नाही राहू द्या, करते त्यामुळे चालेल. जा. फिस्ट. फिस्ट. आलो. फिस्ट. फिस्ट. आलो. फिस्ट. फिस्ट. तीनवर आहे. असं टिंग 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 आहे ना. आलो आपण. इथे नंतर मग आम्ही हॉटेलमध्ये आलो होतो, कारण की जे गेमिंगचं जे होतं ते बंद होतं. आणि ते मला आधी माहीत नव्हतं बंद आहे म्हणून. आणि आम्ही 6th फ्लोअरवरून परत मग 2nd फ्लोअरला आलो होतो. आणि त्याच्यानंतर मग आम्ही थांबलो इथे आणि वेट चालू होता इथे करणं. ऑर्डरची आमची वाटपान चालू होती. आणि या दोघींची कंटिन्यू बडबड चालू होती. आणि जे काय ऑर्डर केलं आहे ते ह्या दोघींनीच केलेलं होतं, कारण की म्हटलं आज तुमच्याच आवडीनं आपण करू रात्रीचं जे जेवण आहे ते. तर सो मग पोरींनीच जे आहे ते ऑर्डर जी आहे ती दिलेली होती की काय खायचं म्हणून त्यांना. मग सगळ्यात आधी त्यांनी मागवले तर ते फ्रेंच फ्राईज मागवले, जे सगळ्याच मुलांना आवडतात जास्त. आणि त्याच्यापासून मग स्टार्ट केलेलं होतं आम्ही. आणि आधी कसं मग स्टार्टर वगैरे घेतलं तर मग जेवण कमी जाते म्हणून मग मी आधी काही ते घेतलं नाही. आणि केव्हा केव्हा मग सूप वगैरे पित असतो, पण मग थोडंसं गरमीचं पण दिवस होते, त्याच्यामुळे मग सूप वगैरे मी काय पित नाही. हिवाळ्यामध्ये पित असते गेलं तर समजा. आणि त्याच्यानंतर मग आमचं इथं जेवण चालू होतं. आणि मुलींच्याच आवडीच्या भाज्या पण मग म्हटलं एक भाजी कमी पडेल, तर मग मी परत मग एक भाजी सांगितली होती. म्हटलं एक पालक पनीर पण घेऊ आपण. आणि बाकी पनीर बटर मसाला ही पोरींना आवडते जास्त, मग ती त्यांनी मागवली होती. आणि नंतर परत मी एक भाजी नंतर मागवली होती. जे आहे ते म्हणजे शरण्य जो आहे ते झोपलेला होता माझ्या मांडीवर. आणि मांडी घालून वरती बसलेले होते, कारण की खुर्च्या थोड्या मोठ्या साईजच्या आहे ह्या. त्याच्यामुळे मग त्याला व्यवस्थित मी मांडीवर घेतलं. आणि खूप त्रास दिला त्यांना आणि खूप रडला तो, कारण की त्याचा जो टायमिंग होता हा झोपाचा टायमिंग होता. त्याच्यामुळे मग जेव्हा त्याला झोप आली तेव्हा तो खूप जास्त रडत असते. आणि मग त्याला मांडीवर घेऊनच मला म्हणजे एक जवळपास म्हणजे 2-3 असे अनुभव एक मला त्याला मांडीवर घेऊन जेवावंच लागते. आणि तसं आता मला ते सवय पण पडलेली की घरी पण असलं तर त्याला मी मांडीवर घेऊन जेवत असते केव्हा केव्हा. तर मला त्याची सवय पडलेली तर काही वाटत नाही. पण मग एखाद्यास आपण बाहेर गेलं तर जरा थोडंसं कारण की दूध पितच तो झोपते, तर त्याच्यामुळे मग बाहेर गेलं तर थोडंसं ऑफवर्ड वाटते केव्हा केव्हा. पण जाऊ दे, ठीक आहे, हे लहान येतो. आणि अशा पद्धतीने मग आमचं जेवण झालं आणि आम्ही निघालो. ते कुठं कुठं चाललं इकडून. हां. आणि इथे मग आम्ही नंतर चाललो होतो माझ्या आईच्याकडे. तिकडे आईने बोलवलं होतं मला आणि आमच्यासाठी जेवण पण ठेवलेलं होतं तिकडे. माझ्या बड्डे निमित्ताने जेवण होतं. आणि मग इथे पोचल्यावर मग बाबाचं आणि शरूचं जे ते चाललं होतं खेळणं. आणि तो खूप हसते बाबाला आणि बाबाच्या अंगावर जास्त येतो. तरी बाबा त्याला काही जास्त घेत नाही. पण जेव्हा आपण आले तेव्हा तो बाबाजवळ पटकन जाते. आणि इथे हे बसलेले होते, बातम्या चालू होत्या टी व्हीवर, तर हे बातम्या पाहत बसलेले होते. आणि तयारी जी आहे ती चालू होती. स्वयंपाक जो आहे तो थोडासा राहिलेला होता. त्याच्यामुळे आम्ही थोडंसं बसलेलो होतो इथे. आणि इथे तुम्ही बघू शकता आईने शरण्याला घेतलेलं होतं आणि आई इकडे तिकडे त्याला फिरवत होती घेऊन. आणि तेजस जो आहे तो आईच्या मागं 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 होता. त्याला वाटत होतं आई मला नाही घेते, यालाच घेऊन फिरते. तर तो आईच्या मागं मागंच होता. इथे मग तुम्ही बघू शकता शरण्य तो पण त्यालाच बघत होता, तेजसलाच.
आणि थोड्या वेळानं मग सुमू आणि तिचे मामा ते दोघंजण बाहेर गेलेले होते. तर सोयाने पाण्याची कॅन आणलेली होती आणि सुमू जे तिने कोन आणले होते आमच्यासाठी. तर त्याच्यानंतर आम्ही लगेच जेवायला बसणार होतो आणि एका साईडनं स्वयंपाक हा सुरू होता. गरम गरम पुऱ्या जे आहेत ते माझी भाऊजे करत होती. आणि त्याच्यानंतर बाबांनी श्रीखंड आधीच आणून ठेवलेलं होतं, कारण की मी म्हणाले होते मला श्रीखंड पुरी खायची म्हणून. तर थोड्या वेळ शरण्य जो आहे तो आईजवळ होता आणि तो राहिला तसा. मग नंतर बाबा जे ते त्याला घेऊन बसले होते आणि मग आम्ही ते सगळेजण जेवायला बसलो होतो. सुमू समोर बसले होते जेवायला आणि आम्ही ते सगळेजण मग जेवायला बसलो होतो. आणि जेवणानंतर मग आम्हाला केक कट करायचा होता आणि इथे सुमूचे पप्पा थोडे आराम करत होते जेवण झाल्यावर. आणि पिल्लू जे ते माझ्या मांडीवर होतं. नंतर मग यांनी त्याला घेतलं आणि माझ्या भाऊजाईने नंतर मग माझ्या आईबाबांनी मला वळून घेतलं आणि सुमू राहिली होती. व सुमूने पण नंतर मला वळून घेतलं. ती सध्या कॅमेरामन होती, त्याच्यामुळं मग तिने नंतर वळलं मला. नंतर कॅमेराचं होतं मग मी बाबाजवळ दिला होता आणि मग बाकीची जी शूटिंग आहे ती बाबांनी केलेली होती. आणि इथे नंतर आईने मला चांदीचा कुकाचा करंडा आहे हा आणि तो दिलेला होता. आणि पिल्लू जे तो पण थोडा थोडा केक जो आहे तो खात होता. सुमू त्याला थोडं क्रीम जे आहे ती चाटवत होती थोडंसं जिभेल त्याच्या. आणि त्याला चॉकलेट त्याचं खूपच आवडते. आतापासूनच त्याला खूप जास्त चॉकलेट आवडते. आणि मी सुमूला म्हटलं नंतर की देऊ नको त्याला. आणि इथे नंतर मग तेजस जो आहे त्याला मग मी थोडासा केक दिला. त्याला पण काही गोड आवडत नाही एवढं खायला. आणि त्याला मी म्हटलं होतं मला खाऊ घाल, तर मग तोच खात होता आधी. खाऊन बघितलं त्याने कसं येतं आणि नंतर मग मला दिला. जास्त काही तो गोड खात नाही, कमी गोड खाते तो. त्याच्यानंतर मग त्याचं पण मस्ती जी आहे ती चालूच होती करणं. आणि बड्डे झाल्यावर पण टाळ्या वाजवत होता तो. आणि तर मग नंतर माझ्या भाऊजीने माझ्यासाठी ड्रेस आणलेला होता ऑनलाईन घेतला होता त्यांनी. आणि नंतर मग आम्ही ते सगळेजण बसलो आणि जेवण तर आधीच झालेले होते. केक कटिंग नंतर मग त्यांनी कोण आणलेले होते ते आम्ही तर मग नंतर खात बसलेलो होतो. नंतर मग मी बाळाला पण घेतलं. आणि अशा प्रकारे माझा बड्डे जो आहे हा साजरा झाला होता. जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.